नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रवरती। आज मुंबईमध्ये बस चालकांनी, बस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संप जो आहे तो पुकारलेला आहे। एकूण 12 संघटना जे आहेत ते बेस्ट संयुक्त कृती समिती अंतर्गत येतात आणि त्यांनी हा आज संप पुकारलेला आहे। याचे पडसाद नेमके कशा प्रकारे पाहायला मिळतात ते अगोदर मी तुम्हाला सांगतो। मी अगोदर अंधेरी स्टेशनला उतरलो, पाहतोय तर एकही बस तिकडे उपलब्ध नव्हती। जी बेस्टची लालवाली गाडी असते ती तिकडे उपलब्ध नव्हती। बरेच प्रवासी जे आहेत ते रोडवरती तात्कळत होते, त्यांना वाटत होतं काहींना तर अजूनही बस जी आहे ती येऊ शकते अशा आशेने ते तिथे रांगेत होते। त्यांना सांगावं लागत होतं आज बेस्ट संप आहे, शुक्रवारपासून त्यांनी संप पुकारलेला आहे, त्यामुळे इकडे कुणीच थांबू नका कारण की काहीच फायदा नाहीये। मात्र या सगळ्यामध्ये दुसरं एक चित्र पाहायला मिळालं, जे चलोच्या बस आहेत, प्रीमियम बस जे आहेत त्या कुठेतरी सुरू होत्या। मी हे सगळं चित्र पाहत होतो, लोक रांगेत होते। हे सगळे चित्र पाहून मी ठरवलं की आपण आगरकर चौकाच्या बस डेपो मध्ये जाऊ, तिकडे विचारू तिकडे काय परिस्थिती आहे हे पाहूया। तर तिकडे एकही बस उपलब्ध नव्हती। आगरकर बसचा जो परिसर होता हा संपूर्ण असाच रिकामा पडला होता, एकही बस तिकडे उपलब्ध नव्हती। बस डेपोकडे गेलो, त्यांना विचारलं की सर नेमकं काय विषय आहे, इकडची परिस्थिती सांगा। त्यांनी तर तशी परिस्थिती सांगितली नाही, मात्र चलोच्या बस ज्या आहेत ते कुठेतरी अजूनही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचं कारण म्हणजे त्यांच्या बसेस जे आहेत त्याचे तिकीट जे आहे ते प्रीमियम असतात, त्यामुळे ते सुरू आहेत, अशा प्रकारची माहिती जी आहे मला तिकडून मिळाली। एकूण काय तर आगरकर बस जे आहे ते संपूर्ण रिकामी होतं, लोक रस्त्यावरती होती। रिक्षा हे त्यांना बऱ्याच जे आहेत ते त्यांना मिळवण्यासाठी मेहनत करावी लागत होती। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चित्र जे दिसलं ते म्हणजे जे अंधेरीचे तिकडचे पोलीस आहेत ते जनतेला, प्रवाशांना मदत करत होते रिक्षा मिळवून देण्यासाठी। मी त्यांच्याशी संवाद देखील साधला पोलिसांशी। त्यांनी म्हटलं की जे तिकीट जे आहे ते आता सध्या बसचे जे आहे ते मिळत नाहीये, बस बंद आहे, त्यामुळे लोक इकडेच उभे राहत आहेत। बरेच रिक्षा जे आहे ते भाडं नाकारू नये यासाठी त्यांची मदत जी आहे ती सुरू आहे। आणि यामध्ये पोलिसांनी जे वृद्ध आहेत त्यांना देखील रिक्षा जी आहे लगेच मिळवून देण्यासाठी किंवा इतर जे प्रवासी आहेत त्यांना लगेच मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न करताना अंधेरी स्टेशनच्या बाहेर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर जो बस स्टॉप परिसर आहे आगरकर चौकच्या, तिथे हे पोलीस अशा प्रकारची मदत करताना आपल्याला पाहायला मिळत होते। एकूण मी पोलिसांशी देखील संवाद साधला, ते नेमकं काय म्हणाले पाहूयात। दादा, तुम्ही मदत करताय, आज बस स्टॉप आगरकर स्थानकावर एकही बस नाहीये, कशा प्रकारे मदत चालली? गर्दी सकाळपासून भरपूर झालेली होती आणि रिक्षावाल्यांना काही गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही सगळ्या लोकांना व्यवस्थित करणार पोस्ट झालेले। रिक्षांना तुम्हाला का सांगावं लागतंय की बसा म्हणून? गोंधळ वगैरे होऊ नये म्हणून पब्लिकला वाटतं आपण गेलं पाहिजे, पण रिक्षावाले काय करतात म्हणजे मागे पुढे होऊ नये, त्यांचा असं गोंधळ होऊ नये, जास्त गर्दी व्हायला नाही पाहिजे त्यासाठी व्यवस्थित केलेले कामावरचे पोहोचले। आणि या काही ज्या प्रायव्हेट बस आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही लोक गेले, प्रायव्हेट बस देखील येत आहेत। आणि तुम्ही सकाळपासून कधीपासून ही मदत चालली आहे तुमची? 9 वाजेपासून चालू आहे। 9 वाजल्यापासून तुमची मदत चालली आहे। तर अशा प्रकारे बरीच माहिती जी आहे ती पोलिसांनी या व्यतिरिक्त देखील दिली की जे नवी मुंबईमधून बस जे आहेत ते मागवण्यात आलेले आहेत आणि ते बसेस सध्या इकडचा प्रवास जो आहे तो सुरळीत करण्यासाठी मदत करतायत। सकाळी 9 वाजल्यापासून पोलिसांनी देखील हा आगरकर चौकचा जो परिसर आहे तिथे प्रवासी जे आहे ते सुरळीत त्यांची वाहतूक सुरू राहावी, तिकडे गर्दी होऊ नये, तिकडे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे होते ते तत्पर आपल्याला तिकडे पाहायला मिळत होते। याशिवाय म्हटलं जात आहे की ज्या बसेस जे आहेत ते प्रायव्हेट बसेस देखील इकडून सुटतायत, मात्र जे नॉर्मल भाव आहे 10 रुपये ही आपली नॉर्मल तिकीट आहे त्याच्याहून दुप्पट जे आहेत म्हणजे 20 रुपये बस तिकीट जे आहे ते आकारले जात आहे। यामध्ये आता जे डेपो जे आहेत म्हणजे आगरकर चौकाबाहेर पोलीस देखील एक नियंत्रणासाठी होतीच, मात्र जे मरोळ डेपो आहे तिकडे देखील पोलीस जे आहेत त्यांचा फौजफाटा देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। बस डेपोच्या बाहेर कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठीच ही संपूर्ण सिस्टीम जी आहे ती सध्या पोलिसांची तत्पर असताना आपल्याला पाहायला मिळते। एकूण काय तर प्रवाशांचा प्रवास जो आहे तो सुखरूप होण्यासाठी सध्या मुंबईमध्ये सिस्टीम जी आहे ती वेगळ्या प्रकारे आता कार्यरत झालेली आहे। आता नेमक्या हे आंदोलनाच्या मागण्या काय आहेत, संप का झालेला आहे ते मी तुम्हाला सांगतो। शुक्रवारपासून बेमुदत
संप पुकारण्यात आल्याचं स्वतः बेस्ट संयुक्त कृती समितीने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे परिवहन सेवेवरती परिणाम झालाय. आता यामध्ये प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय, मात्र जे मागण्या जे आहेत ते देखील बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. त्याच्यामधली पहिली मागणी म्हणजे निवृत्त कामगारांची देणी एकर कमी द्या. त्यानंतर दुसरी मागणी आहे बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, ही दुसरी मागणी आहे. त्यानंतर बेस्टच्या मालकीच्या बसची जी आहे ती संख्या वाढवा. बेस्ट मधील 10,000 रिक्त पदे तातडीने भरा. परिवहन आणि विद्युत विभागातील कंत्राटीकरण रद्द करा आणि भाडेतत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या. या आदी मागण्यांसाठी सध्या बेमुदत संप जे आहे ते पुकारण्यात आलेले आहे. यामध्ये औद्योगिक न्यायालयाने कर्मचारी कामगारांना एक संपावर न जाण्याचे आदेश दिले, तरी देखील कृती समिती जी आहे ती सध्या आता संपावर ठाम आहे. बेमुदत संप झाल्यास बेस्ट जे उपक्रम आहे परिवहन आणि विद्युत विभागातील कर्मचारी यात सहभागी होतील आणि आता मोठ्या प्रमाणात जो एक प्रवास जो आहे तो आता त्याच्यावरती संकट आलेलं आहे. मुंबईकरांना त्या संकटाचा सामना करावा लागतोय. बेस्ट परिवहन आणि विद्युत सेवांमध्ये सध्या कंत्राटी कामकाजावरील वाढत्या अवलंबामुळे बेस्टची स्थिती ही कमकुवत झाल्याचा दावा जो आहे तो संघटनेने केलेला आहे. सध्या बेस्टच्या मालकीच्या केवळ 241 बसेस आहेत, तर कंत्राटी तत्वावरती चालवल्या जाणाऱ्या बस ज्या आहेत ते सुमारे 2000 असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईच्या या वाढत्या गरजा जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी किमान 5000 अतिरिक्त बस हव्या आहेत, अशी देखील कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे. या मागण्यांवरती त्वरित निर्णय घेण्याचं आवाहन जे आहे ते सध्या समिती करते. आता पाहण्यासारखं असेल या सगळ्यामध्ये नेमकं काय सरकार पुढची पावलं उचलणार आहे. गुरुवारी सायंकाळ नंतर हा जो संप पुकारला गेलेला आहे त्यानंतर जवळपास जे परिवहन आणि विद्युत विभागाचे 38,000 कर्मचारी जे आहेत ते सध्या संपावरती आहेत. कामगार सहभागी होणार असल्याचा म्हणजे 38,000 जो संख्या आहे तेवढे त्यामध्ये सहभागी होतील असा जो दावा जो आहे तो बेस्ट कर्मचारी सेनेचे सरचिटणीस उदय आंबोडकर यांनी केला होता. त्यामुळे जवळपास आता 38,000 लोक संपावरती गेल्यामुळे प्रवासाचा जो ताण आहे तो आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पाहण्यासारखं असेल या संपूर्ण प्रकरणावरती पुढे काय होत आहे, किती दिवस अजून हा ताण आपल्याला सहन करावा लागणार आहे, किती दिवस प्रवाशांच्या खिशावरती हा भुर्दंड दुपटीचा जो प्रायव्हेट बसेस येत आहेत ते दुप्पट तिकीट आकारतायत, त्या तिकिटीचा खर्च किती दिवस अजून त्यांना करावा लागेल. रिक्षा जे आहेत ते देखील 27-28 रुपये हे सुरुवातीला त्यांचे चार्जेस आहेत आणि त्यानंतर मग ती तेवढा खर्च जो आहे लांब यायला म्हणजे आता जर अंधेरीपासून सीब्स मध्ये जाण्यासाठी 70, 80, 90, 100 रुपये लागतात ट्रॅफिक असेल तर, मग अशा परिस्थितीमध्ये हा खर्च अजून किती दिवस करावा लागणार आहे हे सगळं पाहावं लागेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.